नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मानवी आरोग्यास घातक असलेला गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त, एक आरोपी जेरबंद. जालना जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध गुटखा विक्री करणाऱ्या इसमाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केलं होतं. त्या अनुषंगाने दिनांक 7/7/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नावाकडून जालना शहराकडे एक इसम लोडिंग वाहनामध्ये मानवी आरोग्यास घातक असलेला गुटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने नावा चौफुली येथे स्टाफचे अधिकारी व अंमलदार थांबून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर वाहन थांबवले व चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मेहबूब खाजा शेख व 31 वर्ष राहणार अक्सा मस्जिद जवळ बालाजी नगर जालना असं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या ताब्यात व कब्जात असलेले लोडिंग चारचाकी वाहन क्रमांक MH21BH 7400 याची झडती घेतली असता त्यामध्ये मानवी आरोग्यास घातक असलेला व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित राजनिवास पान मसाला व KN01 जाफरानी जर्दा असा एकूण 8,85,600 रुपये किमतीचा माल व 2,50,000 रुपये किमतीचे लोडिंग वाहन असं एकूण 11,35,600 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं सदर इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन सदर बाजार जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सचिन खामगळ, राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, इर्शाद पटेल, सतीश श्रीवास, सोपान श्रीसागर व चालक अशोक जाधवर सर्व स्थानिक गुन्हा शाखा जालना यांनी केली आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.